साहेब आज महत्त्वाची महायुतीची बैठक झालेली आहे. काय नेमक्या बैठकीतनं आज महायुतीच्या समन्वय समितीची बैठक माननीय मंत्री शंभूराज देसाई साहेबांच्या घरी आयोजित करण्यात आलेली होती. याच्यामधनं माननीय एकनाथ शिंदे साहेबांच्या आदेशानुसार मी शंभूराज देसाई आणि दादासाहेब भुसे या समन्वय समितीमध्ये आहेत, परंतु दादा भुसे साहेब आज बैठकीला उपस्थित राहू शकले नाहीत. ते उद्याच्या बैठकीला असतील. शासकीय समित्या ज्या आहेत, आपल्या विधिमंडळाच्या समित्या ज्या आहेत, त्याच्यावर भाजपा, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी यांची संख्याबळ कसं असावं, कशा पद्धतीने त्या विधिमंडळातील समित्या असाव्या याच्यावर आमची चर्चा झाली. आम्ही देखील स्वतः इथनंच शिंदेसाहेबांची चर्चा केली विधिमंडळाच्या समितीच्या संदर्भामध्ये. महामंडळाच्या संदर्भामध्ये काही चर्चा झालेली आहे. जिल्हा स्तरावरच्या समित्या कशा असाव्यात, तालुका स्तरावरच्या समित्या कशा असाव्यात याच्यावर चर्चा झालेली आहे. आता ही चर्चा आम्ही माननीय शिवसेना मुख्य नेते एकनाथ शिंदे साहेबांच्या कानावर घालू आणि त्यांनी त्याच्यातनं सकारात्मक भूमिका घेऊन आम्हाला जे काही निर्देश देतील त्या पद्धतीनं पुढे जाऊ. दुसरीकडे आज अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यावरनं विरोधक आक्रमक झाले होते. नैतिकतेच्या मुद्द्यावरती हा राजीनामा स्वीकारलेला आहे की मेडिकल ग्राउंडवरती, असा प्रश्न उपस्थित करत होते. नैतिकतेच्या मुद्द्यावर दिला आहे तर इतका वेळ का लागला? पुरावे यापूर्वीच आपल्याकडे असताना. ते धनंजय मुंडेंच्या ट्विटनंतर माझ्यासारख्या कार्यकर्त्याला कळलं की त्यांनी ते राजीनामा दिलेला आहे. सगळ्यात महत्त्वाची बाब की याच्यावर माननीय उपमुख्यमंत्री अजितदादांनी स्वतः भाष्य केलेलं आहे आणि त्या भाष्यानंतर माझ्यासारख्या मंत्र्यांनी त्याच्यावर बोलणं योग्य नाही. कोकाटेंच्या देखील राजीनाम्याची मागणी विरोधक करता आहेत. नाही, ठीक आहे, विरोधकांनी काय मागणी करावी, परंतु आज जो विधिमंडळातल्या सभागृहातला विषय होता तो म्हणजे अबू आझमींनी औरंगजेबाचं जे काही उदात्तीकरण केलं त्याच्यावर आम्ही सगळे आक्रमक होतो. स्वतः एकनाथ शिंदे साहेबांनी स्वतःच्या भाषणामध्ये सांगितलं की छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांचा जो दुश्मन होता, यांचा जो शत्रू होता, त्या औरंगजेबाचं उदात्तीकरण या महाराष्ट्रामध्ये होऊ नये आणि ज्याने केले त्याला निलंबित करावं अशी आम्ही मागणी केली. आणि म्हणून मला असं वाटतं की कोणाचा राजीनामा घेतला, कोणाचा राजीनामा घ्यायचा आहे, या विरोधकांच्या काही गोष्टी नक्की असतील. त्याच्यातला एक राजीनामा ट्विटनं आम्हाला कळलं की झालेला आहे. भविष्यातल्या काही राजकीय घडामोडी असतील त्याचे निर्णय हे 3 नेते मंडळी बसून घेतील. पण आज जो प्रमुख मुद्दा आमच्यासमोर होता तो म्हणजे औरंगजेबाचं जे उदात्तीकरण केलेलं आहे त्याचा आम्ही निषेध केला. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट आहे की संतोष देशमुख हत्या प्रकरणातली आमची भूमिका जी आहे शिवसेनेची, ती मगाशी तुम्ही बाळासाहेब भाऊंच्या समोर बघितलेली आहे. जे कोण गुन्हेगार असतील ते फासावरच लटकले पाहिजेत ही आमची भूमिका आहे. त्याच्यामुळं संतोष देशमुख आणि त्यांच्या कुटुंबियांसोबत आम्ही 100% आहोत, ही आमची शिंदे साहेबांची भूमिका आहे. पक्षनेते पदासाठी ठाकरे गटाने भास्कर जाधवांच्या नावाची शिफारस केली, मात्र महाविकास आघाडीचं पत्र अद्याप यासाठी गेलेलं नाहीये. बेबनाव दिसतोय. नाही, मला असं वाटतं की विरोधी पक्षनेता कोण करावा, कोण नाही करावा, करावा की नाही करावा, हे सगळे अधिकार विधानसभेच्या अध्यक्षांना असतात. ते योग्य तो निर्णय घेतील. परंतु आता विधानसभेच्या विरोधी पक्षनेत्यासाठीच नाही तर एक जरी विधान परिषदेचा सदस्य करायचा असला तरी महाविकास आघाडीला असंच एकामेकाची साथ लागणार आहे. आणि अशी परिस्थिती कोणी आणली तर महाराष्ट्रातल्या जनतेनं आणली. त्याच्यामुळे एक विधान परिषदेचा सदस्य जरी भविष्यामध्ये महाविकास आघाडीला करायचा असेल तर स्वतःच्या बळावर करू शकत नाही. ही नियतीनं आणि महाराष्ट्राच्या जनतेनं आणलेली त्याच्यावर वेळ आहे. म्हणून आपण किती बोलावं आणि कोणावर किती टीका करावी याचं उत्तर महाराष्ट्राच्या जनतेने दिलेलं आहे. एकनाथ शिंदेंनी शिवसेनेच्या सर्वच मंत्र्यांवर एक विशेष जबाबदारी सोपवली आहे, ती म्हणजे पक्षवाढी संदर्भात प्रत्येक मंत्र्यांकडे आता 2-2 जिल्हे देण्यात आलेले आहेत. आपल्याकडे देखील मुंबई उपनगर, पुणे आणि सिंधुदुर्गची जबाबदारी राहणार आहे. शेवटी शिवसेनेचे मंत्री म्हणून काम करत असताना ज्या आता जिल्हास्तरीयवरच्या समित्या आहेत त्या आमच्या कार्यकर्त्यांना मिळाल्या पाहिजेत, शिवसैनिकांना मिळाल्या पाहिजेत. प्रत्येक जिल्ह्यामध्ये शिवसेनेची सभासद नोंदणी झाली पाहिजे. शिवसेनेच्या कार्यकर्त्याला ताकद मिळाली पाहिजे. शिवसेनेचा कार्यकर्ता देखील सरकारमध्ये आहे हे त्याच्यासमोर चित्र निर्माण झालं पाहिजे. यासाठी आज मला असं वाटतं की एकनाथ शिंदे साहेबांच्या आदेशानं आमच्या मंत्र्यांवर संपर्क मंत्र्यांची जबाबदारी आलेली आहे. आणि मी आमच्या सगळ्या मंत्र्यांच्या वतीनं सांगतो की माननीय एकनाथ शिंदे साहेबांना शिवसेनेसाठी अभिप्रेत असलेलं काम आम्ही नक्की करून दाखवू. जे वक्तव्य केलं होतं त्या वक्तव्यावर आज विरोध तर सदनामध्ये दिसला, मात्र सदनाच्या बाहेर याचा विरोध कधी दिसणार आहे का? कारण शिवसेना या सगळ्या संदर्भात आक्रमक आहे. त्यांचा राजीनामा व्हायला पाहिजे होता किंवा त्यांचं सभागृहामध्ये ते सदस्य आहेत आणि सभागृहातले सदस्य असताना त्यांनी जबाबदारीनं बोललं पाहिजे. स्वतः तर हे सगळे महाराष्ट्रामध्ये राहतात आणि महाराष्ट्रामध्ये राहून जर औरंगजेबाची स्तुती करत असतील किंवा त्याच्याबद्दल त्याचं उदात्तीकरण करत असतील हे अतिशय अयोग्य आहे. आणि ही भूमिका मी देखील एकनाथ शिंदे साहेबांनी जे भाषण केलं
त्याचं समर्थन आम्ही सगळ्यांनी केलं. मी देखील माझी भूमिका मांडली. त्याच्यामुळे छत्रपती आणि हे देखील सांगितलं स्वतः शिंदेसाहेबांनी विधान परिषदेमध्ये, जे राष्ट्रप्रेमी मुस्लिम बांधव आहेत किंवा भगिनी आहेत, जे देशप्रेमी मुस्लिम बांधव किंवा भगिनी आहेत, त्यांच्याबद्दल आम्ही काही म्हणतच नाही ना. पण ज्या औरंगजेबानं छत्रपती शिवाजी महाराजांना त्रास दिला, छत्रपती संभाजी महाराजांचे 40 दिवस कसे हाल केले आपल्या सगळ्यांना माहिती आहे. अशा औरंगजेबाचं प्रशासन चांगलं होतं असे सांगणारे जर महाराष्ट्रामध्ये येत असतील तर त्यांचं निलंबनच झालं पाहिजे, ही आमची भूमिका आहे. छत्रपती संभाजी महाराज म्हणतायत की अबू आझमींवरती निलंबनाची कारवाई ठीक आहे, त्यांना महाराष्ट्राच्या बाहेर काढा, मात्र कोरटकर आणि राहुल सोलापूरकर यांच्यावर कारवाईबाबत का सरकार तत्काळ तत्पर नाही. एक पहिली गोष्ट आहे, म्हणजे मला जे वाटतं त्या अबू आझमी हे विधानसभेमध्ये निवडून आलेले आणि विधानसभेमधनं आमदार म्हणून बाहेरच्या समाजामध्ये तेढ निर्माण करणार नाही आणि जनतेला त्रास देणार नाही अशी शपथ घेऊन विधानसभेमध्ये आलेले आहे. त्याच्यामुळे ते कायदा बनवणारे एक सदस्य आहेत आणि कायदा बनवणाऱ्या सदस्यानं असलं बोलणं हे योग्य नाही. म्हणून विधिमंडळामध्ये आम्ही ही लढाई सुरू केलेली आणि त्याचं जे काही आम्हाला सांगायचं होतं ते विधानसभेच्या अध्यक्षांना सांगितलेलं आहे. आता बाकीचे जे कंगोरे आहेत त्याच्यामध्ये मला असं वाटतं की सोलापूरकरनी ज्या दिवशी, कारण सोलापूरकरनी जे काही केलं ते योग्यच नव्हतं. मी तर असं सांगितलं होतं की सोलापूरकरनी आता इतिहासावर बोलूच नाही, परंतु त्यांना ते पश्चाताप झाल्यानंतर त्यांनी सिक्वेन्स वाईज काय काय झालं हे सांगितलेलं होतं. आणि दुसरी जी व्यक्ती आहे त्यांनी देखील असं सांगितलेलं आहे की त्याची पूर्ण चौकशी करा, माझी पण पूर्ण चौकशी करा, माझा तपास करा आणि माझा आवाज जर त्याच्यामध्ये असेल तर त्याच्यानंतर पुढे जा. त्याच्यामुळे स्वतः बोललेलीच व्यक्ती सांगते की माझा तो आवाज नाही आहे, माझ्यावर जी काही कारवाई होती ती तुम्ही करा, माझे पूर्ण तपास करा, अजून काय काय ज्या काही तुमच्या यंत्रणा आहेत त्यांनी माझा तपास करा, असं सांगितल्यानंतर मला असं वाटतं की तपास झाला पाहिजे. आणि तपासाअंती जर काय छत्रपती शिवाजी महाराजांवर बोलणारे असतील तर त्यांच्यावर देखील कारवाई झाली पाहिजे. शिवसेनेने आक्रमक पवित्रा घेतल्यानंतर अबू आझमींनी आपले शब्द मागे घेतलेले आहेत, माफी मागितलेली आहे. त्यामुळे शिवसेना आता या प्रकरणी त्यांना माफ करणार नाही. या बाबतीत मला असं वाटतं की बोलायच्या अगोदरच विचार करायला पाहिजे होता ना. छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजीराजे हे देशाचं आराध्य दैवत आहे, महाराष्ट्राचं आराध्य दैवत आहे. ज्यांच्यामुळे देश घडला, राज्य घडला, यांच्या शत्रूवर बोलणं आणि त्याचं उदात्तीकरण करू नये हे कळू शकत नाही एखाद्या विधानसभेच्या सदस्याला. त्याच्यामुळं हा रोष आहे. आणि म्हणून नंतर काय अनेक लोक हे जाणीव, आणि हे एकदाच झालं आहे का, असं अनेक वेळा झालेलं आहे. वंदे मातरम म्हणणार नाही ही भूमिका देखील काही लोकांनी घेतली होती. भूमिका आमची ही आहे की देशावर प्रेम असलं पाहिजे, राज्यावर प्रेम असलं पाहिजे आणि स्वतःच्या वक्तव्यावरनं आम्ही ज्यांना मानतो त्यांच्यावर टीका होऊ नये. तुम्हाला विधानसभेमध्ये राजकारण करायचं आहे, तुम्हाला तुमच्या मतदारसंघामध्ये राजकारण करायचं आहे, तुम्हाला मतासाठी राजकारण करायचं आहे, हा दुसरा भाग राहिला. परंतु छत्रपती संभाजी महाराजांचा आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान कोणी सहन करणार नाही महाराष्ट्रातलं किंवा देशातलं. अबू आझमी हे बी टीम आहेत महायुतीची, असं देखील आरोप आता आदित्य ठाकरेंपासून सर्वच विरोधी नेते करतायत. आता काहीतरी स्वतःचं वाचवलं पाहिजे. म्हणजे त्या सभागृहामध्ये आम्ही बघत होतो की ज्यावेळी अबू आझमींवर आम्ही सगळे तुटून पडत होतो किंवा आमच्या आयुधाचा वापर करून त्यांच्यावर बोलत होतो, तर हे सगळे कुठे होते? कुठेही नव्हते. त्याच्यानंतर त्यांच्या लक्षात आलं की छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे औरंगजेबाचं उदात्तीकरण म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान आहे, छत्रपती संभाजी महाराजांचा अपमान आहे. नंतर त्यांना कोणीतरी कानात सांगितलं म्हणून सगळे उठले. त्याच्यामुळे त्यांची विधानसभेतली भूमिका आम्ही स्वतः बघितलेली आहे. ते पूर्ण काँग्रेसमय झालेले आहेत. त्याच्यामुळे त्यांच्यावर न बोललेलं बरं. सुरेश धस यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन मोठं वक्तव्य केलंय की धनंजय मुंडेंना आता बिनभाड्याच्या खोलीत जावं लागेल. सुरेश धसनी जे काय वक्तव्य केलंय त्याचं उत्तर त्यांनी का ते बोललेत, त्यांच्याशी मुख्यमंत्री काय बोललेत हे जोपर्यंत मला कळत नाही तोपर्यंत मी कसं काय सांगू ना. पालकमंत्री कोण करावं किंवा पालकमंत्री कोण असावं ह्याच्यासाठी समन्वय समितीमध्ये चर्चा झालेली नाही. ते 3 नेत्यांना अधिकार आहे, ते योग्य वेळी योग्य निर्णय घेतील. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.